चला मंडळी, फायनली आपण इलेलो असू. समजला ना तुका ना. तुला आता मंदिरात प्रवेश करूया आणि तुमका मंदिराच्या आतमध्ये प्रवेश दाखवतो. त्याची सांगितल्या भावना आणि खूप छान वाटला इकडे येऊन. आणि आता बघूया पुढचा प्रवास काय असा आपला. तर मंडळी, येतानाच समोर महादेव मंदिर लागतं. हे बघा, वीर बघा, पाण्याने भरलेली आहे पूर्ण आणि कवरिंगसाठी हे लावलेलं आहे पूर्ण. यक्षिणी मंदिरकडे चला, यक्षिणी मंदिरचं पण पाया पडू. आणि नमस्कार मंडळी, कोकणी वसांच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी रोहन. आज आपण आलो आहे माणगावतील खूप प्रसिद्ध दत्त मंदिरकडे. चला, दत्त मंदिरचा पूर्ण परिसर बघूया आणि थोड्या माहिती पण घेऊया. चला मंदिराकडे प्रवेश करूया. ही समोरील भाग आहे दत्त मंदिरकडचं. बघा, समोर जा दत्त मंदिर. तर समोर जाऊया आणि दर्शन घेऊया. चला मंडळी, फायनली आपण इलेलो असू माणगाव दत्त मंदिर. खूप फेमस देवस्थान हा. श्री नांदोडकर स्वामी महाराज समाधी मंदिर. चला, मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आता आणि शांतता आणि पूर्ण स्वच्छता बघा. आजूबाजू परिसर सगळं बघून घेऊया आता. समजला ना तुका ना. लाकडी खांब आहे मंडळी, हा दोन्ही बाजूला आहे. पहिले ह्या करीत ते म्हणजे असं म्हणजे तो कोण असा वाचून घ्या. तर मंडळी, आज मंगळवार आहे आणि मंदिरात पूर्ण शांतता आहे. म्हणजे आज गर्दी नाही तेवढी, पण इकडे रहिवासी किंवा भक्त येत असतात. आणि खूप जुनं आणि फार प्राचीन काळातलं मंदिर आहे. आणि मंदिराच्या जस्ट समोरच विहीर आहे बघा. विहीर बघा, पाण्याने भरलेली आहे पूर्ण आणि कवरिंगसाठी हे लावलेलं आहे पूर्ण. जुन्या काळातली कशी बनवलेली आहे पूर्ण. तसंच हे आहे गुरुदेव दत्त मंदिर. समोरील भाग आहे मंदिराचा. तर मंडळी, जर कोणाक दान बी करूचं आहे ना, तर इकडे फंडपेटी पण लावली आहे. आणि बाजूला आता स्कॅन आणि पे पण झालेलं आहे. इकडे स्कॅन आणि पे पण करू शकता आणि दानपेटीत पण टाकू शकता. तुला आता मंदिरात प्रवेश करूया आणि तुमका मंदिराच्या आतमध्ये प्रवेश दाखवतो, व्ह्यू दाखवतो. बघा, श्री गुरुदेव दत्त. तर मंडळी, आता बघा पूर्ण व्ह्यू. ती बाहेरील बाजू.
तर मंडळी या पूर्ण परिसर बघा वरती अजून छप्परा म्हणजे पावसापासून पूर्ण सेफ्टी केलेली आहे. म्हणजे कितीही पाऊस पडला तरी पाणी आतमध्ये यायचं नाही, पूर्ण कवरिंग केलेली आहे. आणि हे आहे दत्त मंदिर आणि हा आहे मागची जागा दत्त मंदिरकडची. तर मंडळी बघ हे मंदिर आहे आणि जस्ट त्या बाजूला हॉल आहे मोठा, तिकडे जेवायची सोय केलेली असते कायम. आणि त्या साईडला निवासस्थान आहे मंदिर त्या बाजूला, ते पण दाखवतोय तुम्हाला थोड्या वेळात. आणि आपल्यासोबत नाथा आहे परत. नाथा कसं वाटतं मंदिर? मस्त भारी. शांतता. दुपारच्या टायमात गेलो ना त्याच्यामुळे आता मस्त वाटतं, शांतता आणि वातावरण पण मस्त, आजूबाजू पण मस्त एकदम. आणि शांतता तर का बघत नको, एकदम मस्त पैकी वाटतं लागा थोडे दिवस आहेत राहूया. मस्त भारी वाटतं. चला नाथान त्याची सांगितल्या भावना म्हणजे खूप छान वाटला इकडे येऊन. आणि आता बघूया पुढचा प्रवास काय असा आपलं. मुलाखत नको. मंडळी हा जो लाकडी खांब आहे ना तो मंदिराच्या दोन्ही साईडने आहे. आणि बघा भूत प्रेत पिच्छात बाधा असणारे आरतीला धूप घालणं व दोन्ही साईडला आहे मंदिराच्या. मंडळी जर आता इकडे तुम्ही आला असाल ना तर कधी पण वरती जेवणाची आणि महाप्रसादाची सोय कायम असते. आणि या बघा वयोवृद्ध आजारी अपंग भक्तगणांसाठी या साईडनं आतमधून रांग आहे आणि त्या साईडला निवासस्थान, ते जागा पण आहे, तीर्थप्रसाद आणि तीर्थाची रांग. तसा सर बसायला पण व्यवस्था केलेली आहे. देवाचे दोरे किंवा बघा काळे हा भगवे पूर्ण रंगाचे. आणि इकडे आपल्या दत्त मंदिराचं पुस्तकं, सगळे पुस्तकं पण अवेलेबल आहेत योग्य किमतीत. फोटो फ्रेम बघा, मस्त फोटो फ्रेम असते वेगवेगळ्या प्रकारचे. का फ्रेम कशी? ही फ्रेम कशी काका? उलटी पण दाखव. 130. 130 बरे या बघा बरे हो. योग्य किमतीत. बरोबर. मंदिरच्या जस्ट देवपूजेची सगळा असा हे बघ संतवाणी चालू आहे. रोज असं वाटतं आता, रोज असतो रोज असतो, रोज असतो. आणि गुरुवारचा म्हणजे सगळा वेगळा असतो काय? गुरुवारचा का वेगळा असा सगळा असतं काय? रोजचाच तुला करता गर्दी जास्त असतात. 4 तारीख तेव्हा गर्दी असेल ना? खूप गर्दी. छोटे छोटे फ्रेम मध्ये वाटतं. तर बघा जर अपंग दिव्यांग वृद्धाकरिता म्हणजे आजारी माणूस किंवा म्हातारी माणसाची ना पूर्ण सोय पण केली जाते इकडे. रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी.
मंडळी जर तुम्ही कधी मंदिरात येत असाल ना, दत्त मंदिरात, तर बघा कपड्यांचा देवीच्या बाजूला जवळ 5 मिनिटात जा. पायऱ्या दिसतात तिथे देवीचं मंदिर, बाजूला जन्मस्थान. हो जा जाता जाता दर्शन. हो बाकी मस्त आहे. गर्दी भरपूर असते ना इथे. हो हो आता 2 दिवस नाही, आज आणि उद्या. हा बरोबर. निवासस्थान काय की निवासस्थान वरती आहे काय? आणि हे काय बांधतो तिचं? हे आता बिल्डिंग कमी पडते. हां, आणि ता पण निवासस्थान आहे काय ता? हो 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 300 रुपये भाडं आहे. 300 रुपये दिवसाला. हे बाळमामा तर मंडळी कधी येत असाल तर निवासस्थानची पण सोय आहे. 300 ते 300 रुपये भाडं आहे. तर मंडळी येतानाच समोर महादेव मंदिर लागतं. तर बघा खूप जुना आणि प्राचीन काळातला महादेव मंदिर जस्ट एंट्रीच्या समोरच, आणि या साईडला दत्त मंदिर. आता आपण जाऊया यक्षिणी मंदिरकडे आणि बघू. तर मंडळी आता आपण दत्त मंदिरात दर्शन घेऊन आलेलो आहोत यक्षिणी मंदिरकडे. चला यक्षिणी मंदिरचं पण पाया पडू. आणि तर मंदिरचं व्ह्यू एंट्री बघा, समोरील व्ह्यू. यक्षिणी देवी देवीचं मंदिर आहे. यक्षिणी देवी थंडावा आणि खूप जुना आणि प्राचीन काळातलं मंदिर आहे. बाहेरच्या लोक पूर्ण समजता खूप जुना. आता मंदिरात प्रवेश करतो. तर बघा या साईडने प्रदक्षिणा मारायची असेल तर बघा समोरच विहीर आहे, इथून जाऊ भेटता या साईडला. वाट बघ आणि वाट बघ वेगळी झाली तर म्हणजे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा. आणि जर कधी यायचं असेल तर गुरुवार या मित्र तर नक्की इकडे या आणि दर्शन घ्या.